ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर वंचितचे आंदोलन तुर्तास स्थगित। पोलीस बौद्ध वसाहती स्वतंत्र स्मशानभूमी मिळावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी पलूसच्या वतीने पलूस नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध वसाहतीस स्मशानभूमी नसल्याने एका पडीक असणाऱ्या जागेत उघड्यावर अनेक वर्ष अंत्यविधी करण्याची वेळ लोकांच्यावर येत आहे। ऊन असो, वारा असो अथवा पाऊस, अनेक वेळा तर भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ इथं राहणाऱ्या लोकांच्यावर आली आहे। परंतु इथे असणाऱ्या प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करून सुद्धा वर्षानुवर्ष साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे। याला अनुसरून वंचितच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनास मुख्याधिकारी यांनी भेट देऊन पलूस नगर परिषदेच्या राखीव आरक्षित भूखंडामधील 3 भूखंड हे स्मशानभूमीसाठी राखीव असल्याचे सांगितले। परंतु हे भूखंड बौद्ध समाजापासून खूप लांब असल्याने समाजाच्या वतीने अमान्य केले गेले। पक्षाच्या व समाजाच्या वतीने काही भूखंड सुचवण्यात आले। त्यावर मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तत्काळ सदर भूखंड हस्तांतर करून पाठपुरावा करू असे लेखी आश्वस्त केल्याने तुर्तास आंदोलन स्थगित केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव अमित बनसोडे यांच्या वतीने सांगण्यात आले। व जोपर्यंत स्मशानभूमी प्रत्यक्षात अस्तित्वात येत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असेही सांगितले। यावेळी वंचितचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेश गायगवळे यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठबळ दिले। तसेच उपस्थित वंचितचे पलूस तालुका अध्यक्ष अक्षय बनसोडे, उपाध्यक्ष राज मोहिते, महासचिव चंद्रजित नांगरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कुऱ्हाडे, जिल्हा संघटक श्याम अवघडे, धनाजी कांबळे, संतोष कांबळे, आसिफ मुल्ला, ओंकार हंकारे, प्रतीक वारे, योगेश दोडके, वाळवा तालुका संघटक सुभाष कांबळे इत्यादी उपस्थित होते। पलूस तालुक्यातील एका नावाजलेल्या शहरामध्ये बौद्ध वसाहतीस गेल्या अनेक पिढ्या स्मशानभूमी नाही आहे, ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे। गेल्या अनेक वर्षापासून समाज स्मशानभूमीची मागणी करतोय, परंतु शासन असेल किंवा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून साफ या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं आहे। या ठिकाणचे आमदार असतील, खरं तर या मतदारसंघाचा इतिहास असा आहे की जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्वर्गीय डॉक्टर पद्मरावजी कदम साहेब यांचा बौद्ध समाजाशी एक विशेष जिव्हाळा होता। त्यांचा प्रचाराचा नारळ हा एकेकाळी बौद्ध वसाहतीमध्ये फोडला जायचा, परंतु आज त्यांच्या वैचारिक वारसा सांगणारे आमदार झाल्यापासून ते राज्यमंत्री झाल्यापर्यंत एकदाही ते बौद्ध समाजामध्ये आले नाहीत। अनेक वेळा मतदारसंघामध्ये येऊन गेले असतील, परंतु एकदाही त्यांचे पाय या मतदारसंघात लागले नाहीत। मला त्यांना सवाल आहे की तुम्हाला बौद्धांचा विटाळा आहे का तुम्हाला बौद्धांचा तिटकारा आहे? इथं असणारे वंचितांची जाणीव ही त्या वंचित वर्गालाच असेल। तुम्ही सोन्याचा चष्मा घेऊन सोन्याचा चमचा तोंडात घेऊन तुम्ही जन्माला आलात, त्याच्यामुळे तुम्हाला इथं असणाऱ्या वंचितांचं सुशिलांचं दुःख कळणार नाही। असो, तुम्हाला तुमचं राजकारण लकलाभ असो, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही स्मशानभूमीचा मुद्दा हातात घेतलेला आहे आणि जोपर्यंत स्मशानभूमी आमची मागणी पूर्ण होत नाही, जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा लढा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरूच राहतो।